परमपूजनीय जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज, परमपूजनीय उत्तराधिकारी श्री कानिफनाथ महाराज, माझे सहकारी पालकमंत्री उदय सामंतजी, आमदार अभिमन्यू पवारजी, किरण भैया सामंतजी, उल्हास घोसाळकरजी, विपिन बंदरकरजी, सरपंच श्रीमती गुरुताई, श्री राहुल पंडित, श्री धनंजय कुलकर्णी, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व महानुभाव आणि स्वामींवर प्रेम करणारे, श्रद्धा ठेवणारे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी नाणीसपीठामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातनं उपस्थित झालेले सर्व भाविक भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की या धर्मपीठावर दुसऱ्यांदा येण्याची संधी मला मिळाली. 2016 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी आलो होतो आणि त्याही वेळी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने एक महासंकल्प घेण्यात आला होता आणि या महासंकल्पाच्या अंतर्गत 54,000 लोकांनी देहदानाचा संकल्प घेतला. हा देखील एक रेकॉर्ड होता आणि आजच मला समजलं की नुसता संकल्प नाही, तर यातल्या अनेकांनी किंवा त्यांच्या परिवाराने त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 45 परिवारांनी हे देहदान प्रत्यक्षात केलेलं आहे. आणि मी तर या ठिकाणी जगद्गुरूंना विनंती करेन की देहदानापेक्षा मोठं दान तर असूच शकत नाही, पण त्याच वेळी अनेक वेळा अंतिम संस्काराच्या निमित्ताने काही लोकांमध्ये देहदान करावं की नाही अशा प्रकारचा एक दुविधा निर्माण होते आणि म्हणून देहदानासोबत अवयवदानाची चळवळ देखील महाराज आपण जर चालवली तर मला असं वाटतं की अनेक अंधांना डोळे मिळू शकतील आणि अनेकांना विविध अवयवदानांच्या माध्यमातून त्या ठिकाणी योग्य प्रकारची सुविधा आणि व्यवस्था मिळू शकेल. आणि मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की अशा प्रकारचं कुठलंही अवयवदान शेवटी आपल्याला ती निश्चित वेळेत करावं लागतं. आपल्या या श्री क्षेत्र नाडीजमधनं आम्हाला आपण कधीही सांगितलं कुठल्याही भक्ताच्या अशा प्रकारच्या अवयवदानाचा प्रसंग असेल तर ग्रीन कॉरिडॉर तयार करून कमीत कमी वेळेमध्ये ते कसं पोहोचेल याची व्यवस्था देखील आम्ही करू, हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला करतो. खरं म्हणजे शेवटी संत जे असतात ते समाजाचा विचार करतात, समाजाला दिशा देण्याचं काम करतात, समाजामध्ये जागरूकता आणण्याचं काम करतात, समाजाला आध्यात्मिक बैठक मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करतात. कारण मनुष्यामध्ये आणि जनावरांमध्ये महत्वाचा फरक जर काही असेल तर आपल्याला माणूस पण मिळालेला आहे, आपल्याला भावना मिळालेल्या आहेत आणि योग्य संस्काराच्या माध्यमातून, योग्य विचारांच्या माध्यमातून, आध्यात्मिक बैठकीच्या माध्यमातून ज्यावेळी एखादा व्यक्ती तयार होतो त्यावेळी खऱ्या अर्थानं त्याचं मनुष्य जीवन हे त्या ठिकाणी सफल होत असतं. आणि म्हणूनच आपण सगळे सद्गुरूंच्या आशीर्वादाची वाट पाहत असतो
आणि खऱ्या अर्थानं नरेंद्राचार्य महाराजांसारखा एक सद्गुरू आपल्याला मिळणं हे देखील एक सद्भाग्य आहे की जे केवळ आणि केवळ समाजाचा विचार करतात. आज संप्रदायाच्या माध्यमातनं लाखो रक्ताच्या पिशव्या जमा होतात आणि अडचणीत असलेल्या लाखो लोकांना योग्य वेळी रक्त मिळाल्यामुळे त्यांचा जीव वाचतो. आज आपण बघतोय, आता बघता बघता या 10 अँब्युलन्स आल्यानंतर 52 अँब्युलन्सची सेवा या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि मला असं वाटतं की जो अडचणीत असतो, अपघातामध्ये किंवा एखादा हृदयाचा झटका आला, ब्रेन स्ट्रोक झाला, त्या घरच्या लोकांना माहिती आहे अँब्युलन्सचं महत्व काय असतं. ती वेळेत पोहोचणं म्हणजेच जीव वाचणं आहे. गोल्डन अवरमध्ये त्या ठिकाणी वैद्यकीय उपचार मिळणं हेच खरं म्हणजे महत्वाचं आहे. आणि तेच काम आज आपल्या पीठाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून खरंच मी या ठिकाणी जगद्गुरूंचं आणि या संपूर्ण संप्रदायाचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो की समाजाकरता आपण ही सेवा करतात. आणि शेवटी संत जे असतात ते सामान्य माणसातलं असामान्यत्व जागृत करतात. आणि म्हणूनच सामान्य माणसं देखील हा विचार करू शकतात की मी देखील अँब्युलन्स दिली पाहिजे, कारण त्यांच्यात जी असामान्यता असते त्याची कल्पना त्यांना नसते. पण सद्गुरू आपल्याला सांगतात की तुम्ही सामान्य नाही आहात, तुमच्यात ती ताकद आहे, तुमच्यात ती शक्ती आहे. आपल्या शक्तीची आठवण सद्गुरू आपल्याला करून देतात आणि मग त्या शक्तीचा खरा उपयोग समाजाकरता आपण करू शकतो. अशा प्रकारची सज्जन शक्ती जागृत करण्याचं काम हे या ठिकाणी महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच हे सगळे उपक्रम इतक्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला चालताना दिसत आहेत. आज एक अतिशय मोलाचा संदेश जगद्गुरूंनी आपल्याला दिला आणि तो संदेश म्हणजे हिंदू एकतेचा. आज खरोखर आपण जर बघितलं तर जगातल्या अनेक शक्ती आपला देश खिळखिळा झाला पाहिजे, आपला देश संपला पाहिजे याकरता प्रयत्न करतायत. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारत जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आणि आपण इंग्लंडला देखील मागे टाकलं. याचा भारतीयांना आनंद आहे, पण तो इंग्लंडला असेल का, तो पाकिस्तानला असेल का, तो अनेक देशांना असेल का, तो नसणार आहे. त्यामुळे या भारताला कशा प्रकारे खिळखिळ करता येईल, या भारतामध्ये कसा अराजक तयार करता येईल असा प्रयत्न काही शक्ती या निश्चितपणे करतायत. आणि हे खरंच आहे की हिंदूंकरता एकच देश आहे, तो म्हणजे आपला भारत देश. आणि भारताची संस्कृती आपण बघितली, आपला इतिहास जर आपण बघितला तर भारताने कधी कोणावर आक्रमण केलं नाही. ज्या ज्या लोकांवर आक्रमण झाली, ज्यांना ज्यांना त्यांच्या देशातनं बाहेर काढण्यात आलं, त्या सगळ्यांना भारताने आपल्या देशामध्ये जागा दिली. आज पॅलेस्टाईन सारखा देश तयार झाला, तो झाल्यानंतर आपल्या देशातनं ज्यू लोक तिथे गेले. त्यावेळेस ते ज्यू लोक आजही, आपण जर इस्रायल सारखा देश तयार झाला आणि तिथे आपल्या देशातनं जे ज्यू लोक गेले, मी त्यांच्याशी भेटलो, ते सांगत होते की आम्ही भारताचे आभारी आहोत की ज्यावेळी आक्रमण करून आम्हाला बाहेर काढलं आणि 2000 वर्ष आम्हाला आमच्या देशाच्या बाहेर राहावं लागलं, त्यावेळी आम्हाला सांभाळणारा देश हा भारत देश होता आणि तिथली हिंदू संस्कृती होती. हे त्यांनी आज या ठिकाणी अभिमानाने सांगितलेलं आहे. पारशी असतील किंवा वेगवेगळे समुदाय असतील, ज्या ज्या लोकांना जगाने बहिष्कृत केलं, परिष्कृत केलं, त्या सगळ्यांना भारताने त्या ठिकाणी जागा दिली, शरण दिली आणि आपल्या संस्कृतीमध्ये त्यांना सम्मिलित करून घेतलं.
आणि मला असं वाटतं की हेच भारताचं आणि हिंदू धर्माचं मोठेपण आहे. आणि म्हणूनच आज आपला देश हजारो वर्ष आपली संस्कृती का टिकली. आपण बघा, पूर्वी लोक ग्रीक, रोमन, बॅबिलोनिया याच्याबद्दल सांगायचे की या जुन्या संस्कृती आहेत, या सगळ्या संपून गेल्या. पण संपल्या तरी जुन्या म्हणजे किती, 4000 5000 वर्षापूर्वीच्या. पण आज आपल्या देशामध्ये जे उत्खनन चाललेलं आहे, मग ते राखीगडीला चाललेलं उत्खनन असेल, बिरांनाला चाललेलं उत्खनन असेल, एक गोष्ट लक्षात येते, 10,000 वर्षापूर्वी देखील आमची संस्कृती पूर्ण विकसित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ती आजपर्यंत चालत आलेली आहे. या संस्कृतीत कुठेही खंड पडलेला नाही. जगातली सर्वाधिक काळ चालत असणारी संस्कृती म्हणजे आमची भारतीय संस्कृती, आमची हिंदू संस्कृती आहे. आता हे जगाने देखील मान्य केलेलं आहे. हे आम्ही का करू शकलो, हे आम्ही का चालवू शकलो, याचं कारण या देशामध्ये एक मोठी संत परंपरा आहे. ज्या संत परंपरेने हा विचार केला नाही की राजा कोण आहे, ज्या संत परंपरेने हा विचार केला नाही की फायदे काय आहेत, तोटा काय आहे, ज्या संत परंपरेने हा विचार केला नाही की माझा परिवार वाढेल की राहणार नाही, ज्या परंपरेने केवळ आणि केवळ त्या ठिकाणी फक्त समाजाचा विचार केला. समाज हा सश्रद्ध राहायला पाहिजे. समाज सश्रद्ध राहिला तर एकमेकाचा विचार करेल. समाज हा आत्मकेंद्रित झाला तर स्वतःचा विचार करेल. आणि जगाच्या पाठीवर ज्या ज्या समाजामध्ये आत्मकेंद्रित लोक तयार झाले आणि त्यांनी केवळ स्वतःचा विचार केला, ते समाज संपले. पण आमच्या समाजामध्ये आमच्या संतांनी आपल्याला समाजाकरता जगायला शिकवलं, म्हणून आपली संस्कृती आणि आपली समाज व्यवस्था जिवंत आहे. आज हे सगळे जे कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत, हे कार्यक्रम काय आहे, हे कार्यक्रम हेच आहेत की आपल्या स्वतःपुरतं जगायच्या ऐवजी सगळ्यांकरता जगू. आणि ज्याचा उल्लेख वारंवार महाराज आपल्याकरता करतात की आपल्यालाही जगायचं आहे आणि आपल्याला जगवायचं देखील आहे. कारण पश्चिमी संस्कृती आणि आपल्या संस्कृतीतला मुख्य फरकच हा आहे, ती संस्कृती हे मानते सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. जो शक्तिमान आहे तो जगेल आणि जो शक्तिमान नाही तो संपेल. पण आमची संस्कृती मानते की जन्माला आलाय तो जगेल आणि समाज त्याला जगवेल. समाजावर ही व्यवस्था आपण ठेवलेली आहे. त्यामुळे दुर्बलांना देखील जगण्याचा अधिकार आमच्या संस्कृतीने दिलाय. केवळ सबल जगले पाहिजेत हा पश्चिमी विचार आम्ही घेतलेला नाही, तर दुर्बलांनाही जगवण्याचा विचार आपल्या संतांनी आपल्याला दिला. नवे संत सबळांपेक्षा दुर्बलांच्या पाठीशीच जास्त उभे राहतात आणि त्यांना आध्यात्मिक शक्ती देऊन समाजामध्ये उभं करण्याचं काम करतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपली संस्कृती आणि आपले संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आज आपण मानतो की या ठिकाणी भारतामध्ये विविध धर्माचे लोक राहतात. पण हे विविध धर्माचे लोक कोण आहेत? हे जे परकीय आक्रांती आले होते ते तर चालले गेले, ते आता इथे नाही आहेत. हे विविध धर्मांचे जे लोक आहेत हे कधीतरी हिंदूच होते आणि त्या त्या कालावधीमध्ये त्या त्या आक्रमणांमध्ये त्यांनी धर्म बदललेला आहे. आणि म्हणूनच हिंदू धर्मामध्ये धर्म परिवर्तन आम्हाला मान्य नाही. आम्ही धर्म परिवर्तन मानत नाही. तर ज्या लोकांना विशिष्ट परिस्थितीमध्ये हिंदू धर्म सोडला अशा लोकांचं शुद्धीकरण करून आपल्या धर्मात आपण पुन्हा परत घेतो. आणि हे जे कार्य घर वापसीचं या ठिकाणी महाराजांच्या माध्यमातून चालतं. आपले संस्कार, आपले विचार हे पुन्हा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचे, लोकांमध्ये बिंबवायचे आणि त्यांना सांगायचं धर्म परिवर्तन करण्याची आवश्यकता नाहीये. तू बाहेर गेलाच नाही, तू आमचाच आहेस. काही काळाकरता तुझी पूजा पद्धती बदलली असेल, उपासना पद्धती बदलली असेल, पण संस्कार विचार आमचा आहे. तुझ्या 4 पिढ्या, 5 पिढ्या, 7 पिढ्या, 8 पिढ्यांपूर्वी तू देखील याच भारतीय संस्कृतीला मानणारा आणि याच हिंदू धर्माला मानणारा होता. आणि त्यामुळे काहीच करण्याची आवश्यकता नाही. आपल्या घरी परत ये
अशा प्रकारचा जो संदेश या ठिकाणी महाराजांच्या माध्यमातून मिळतो आणि त्यांनी प्रभावित होऊन या देशामध्ये धर्मांतरणाचं जे षडयंत्र काही लोक करतात ते षडयंत्र नेस्तनाबूत करण्याचं काम हे या ठिकाणी महाराज सातत्याने करत आलेले आहेत. आणि त्यामुळे निश्चितपणे काही लोकांचा राग देखील महाराज आपल्याला ओढून घ्यावा लागला. मग त्याच्यामध्ये कधी आपल्यावर छापे टाकण्याचा प्रयत्न झाला, कधी आपली सिक्युरिटी काढण्याचा प्रयत्न झाला. खरं म्हणजे महाराजांना सिक्युरिटी देण्याची मागणी ही उदयजी आपण केली ती तर आपण देऊच, पण एक लक्षात ठेवा, महाराजांचं सुरक्षा कवच हे सगळे आहेत. इथे बसलेले जे सगळे लोक आहेत, हा जो सगळा समुदाय आहे हा महाराजांचं सुरक्षा कवच आहे. त्या ठिकाणी इथनं बघितल्यानंतर मंदिरामध्ये महाराज दिसत आहेत, ते महाराजांचं सुरक्षा कवच आहे. त्यामुळे सगळ्यांना सुरक्षा कवच आपल्या विचाराने महाराज या ठिकाणी देतात. आणि म्हणून मला निश्चितपणे माहिती आहे की ईश्वराचा आशीर्वाद आपल्यापर्यंत ते पोहोचवतात, कारण तो आशीर्वाद त्यांच्या जवळ आहे. आणि त्यांच्या या कार्यामध्ये ज्या ज्या प्रकारे आपण मदत करू शकू, त्या कार्यात सहभागी होऊ शकू, निश्चितपणे होण्याचा प्रयत्न हा आपण करू. कारण शेवटी हे जे कार्य ते करतायत याचा फायदा सरकारला देखील होतो. अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तीमध्ये ज्यावेळेस संपूर्ण संप्रदाय हा त्या ठिकाणी उतरतो त्यावेळी सरकारच्या प्रयत्नांना बळ मिळतं, नव्हे तर अधिक वेगानं लोकांना आपण फायदा देतो. आणि म्हणून निश्चितपणे मी देखील या निमित्ताने सांगू इच्छितो की हे जे कार्य आदरणीय जगद्गुरूंचं चाललेलं आहे, या कार्यामध्ये आम्ही देखील ज्या ज्या पद्धतीनं सहभागी होऊ शकू, सहभागी होण्याचा प्रयत्न करू. मी आज आपला फार वेळ घेणार नाही, पण निश्चितपणे महाराजांनी दिलेला संदेश आपण सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्रितपणे एकमेकाला सोबत घेऊन आपला समाज, आपलं राज्य आणि आपला देश आपण कसा पुढे नेऊ शकू अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू. आणि तोच आशीर्वाद आज जगद्गुरूंकडनं आपण या ठिकाणी घेऊया, एवढंच आजच्या प्रसंगी म्हणतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं, संपूर्ण संप्रदायाच्या वतीनं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने देखील जगद्गुरूंचं अभिष्ट चिंतन आजच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मी करतो. आणि आजचा दिवस याकरता देखील महत्वाचा आहे की 2005 साली आजच्याच दिवशी जगद्गुरू म्हणून महाराजांचा पट्टाभिषेक झाला होता. तो हा पवित्र दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महात्म्य हे आपण सगळे लक्षात ठेवूया, त्यांचा आशीर्वाद घेऊया आणि चांगलं कार्य, उज्ज्वल कार्य करण्याचा प्रयत्न करूया. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद.